Okay, so we are going to start with logistic regression today, which is used for the classification problem or categorical output data is there. For that, we will use this logistic regression. It may be a binary, it may be a multiple. Okay, so it's a supervised machine learning algorithm. Okay, it's a supervised machine learning algorithm which is used for the predicting categorical dependent variable, which is used for the predicting categorical dependent on output variable. But nature is a categorical one, categorical dependent variable, categorical dependent variable. Okay, using set of independent variable, multiple input variable will be there, multiple independent variable will be there. For example, I'm predicting whether person is having diabetes or not. So that is a binary classification problem where my model should give the person is a diabetic or not, which is based on the different input variables like the blood pressure, cholesterol value, age of the person, whether person is doing exercise or not, like 3-4 input variables are there, and on that basis what I'm going to do, diabetic or not, right? So outcome must be a discrete value or categorical value in this. Whatever outcome you are predicting, जे output आपण घेतोय ते output काय पाहिजे, outcome must be categorical or discrete. आउटकम कसं पाहिजे, कॅटेगरिकल किंवा डिस्क्रीट पाहिजे. आता हा वर्ड जर बघितला तुम्ही, वर्ड काय रे, वर्ड मध्ये रिग्रेशन आहे आणि मी काय सांगतोय कशासाठी यूज होणार आहे, हे क्लासिफिकेशन साठी यूज होणार आहे. मशीन लर्निंगचे दोन टाईप आहे तुम्हाला माहिती, राईट ना. एक असतं रिग्रेशन, एक असतं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन कशासाठी यूज होतं, कॅटेगरिकल डेटासाठी. रिग्रेशन कशासाठी यूज होतं, कंटिन्युअस डेटासाठी. आता वर्ड सांगतोय रिग्रेशन आणि मी काय म्हणतोय इथं हे क्लासिफिकेशन साठी यूज होतं. असं का, लॉजिस्टिक रिग्रेशन युजिंग द कन्सेप्ट ऑफ प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग, म्हणजे y इज इक्वल टू mx प्लस c ची जी कन्सेप्ट आहे ना तुमची, ही प्रिडिक्शनची कन्सेप्ट आहे, राईट ना, विच इज द कन्सेप्ट ऑफ प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग. आपण असं देऊ शकतो इथं की लॉजिस्टिक रिग्रेशन युजेस concept of predictive modeling or prediction. In short, we can say predictive modeling as regression. म्हणजे याची जी मेथड जी आहे ती रिग्रेशनचीच आहे. इक्वेशन काय यूज करणार आहे, बॅक एंडला y इक्वल टू mx प्लस c यूज करणार आहे, बट इट इज यूज टू क्लासिफाय द सॅम्पल्स. used to classify the samples. आता हा कसा क्लासिफाय करणार आहे ते शिकवतो मी, ठीक आहे. y इक्वल टू mx प्लस c हा तुम्हाला कंटिन्युअस डेटा देईल, कंटिन्युअस आउटपुट देईल, राईट. बट त्याला तो कॅटेगरी कसा कन्वर्ट करतो ते आपण घेणार आहे. बट बिफोर दॅट व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड ओव्हर हिअर, याचं जे काही आउटपुट जे येणार आहे, व्हॉट एव्हर आउटपुट इज देअर, दॅट आउटपुट इज, सो इट गिव्स प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू. It gives probabilistic It gives probabilistic value between 0 to 1. Probabilistic value between 0 to 1. ठीक आहे. जे काय आन्सर येईल ते सगळं काय असणार आहे, 0 to 1 मध्ये असणार आहे. समजा दोन कॅटेगरी तुमच्याकडे, डायबेटिक, नॉन डायबेटिक, डायबेटिक आणि नॉन डायबेटिक. तर याची मॅक्सिमम रेंज काय असणार आहे, 0 to 1 असणार आहे. समजा डायबेटिक साठी आन्सर आला 0.4, तर नॉन डायबेटिक किती येणार आहे, 0.6. आन्सर काय, 0.6 येईल. 3 कॅटेगरीज आहेत, A-B-C. जर समजा ही 0.25 असेल, ही 0.35 असेल, तर ही 0.40 असणार आहे. फायनल आन्सर काय असणार आहे, C कॅटेगरी असणार आहे. लक्षात येतंय, दिस इज हाऊ इट विल वर्क. मग हा कसा डिफाईन करतो, हा थ्रेशोल्ड वर डिफाईन करतो की मल्टिपल कॅटेगरी असेल तर जे मॅक्सिमम येते, आणि याला 0.5चा थ्रेशोल्ड आहे बायनरी साठी. ओके, सो इट विल गिव्ह यू दी प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू बिटवीन 0 to 1.
या व्हॅल्यूवरती आपलं आउटपुट डिपेंड आहे. So there are types of logistic regression. There are different types for the logistic regression, like types of logistic regression. Types of logistic regression. In that, first one is a simple logistic regression. First one is a simple logistic regression. Simple logistic regression, which is a binomial. समजते? बायनॉमियल म्हणजे काय? किती कॅटेगरी असणार याच्यामध्ये? येस. हाऊ मेनी कॅटेगरीज आर देअर? 2 कॅटेगरीज. किती कॅटेगरी? 2 कॅटेगरी. समजा ट्रू फॉल्स आहे. नेक्स्ट स्पॅम नॉट स्पॅम आहे. डायबिटिक नॉन डायबिटिक आहे. हॅव्हिंग पेशंट हॅव्हिंग कॅन्सर ऑर नॉट. ओके. कस्टमर चर्न आहे, वेदर कस्टमर विल स्टे विथ अस ऑर नॉट. राईट. सेकंड जे आहे ते कोणतं आहे? मल्टीक्लास और मल्टीक्लास लॉजिस्टिक रिग्रेशन. मल्टीक्लास लॉजिस्टिक रिग्रेशन. सो दॅट इज द सेकंड वन. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 टाईप आहे ऍक्च्युली, मल्टीनॉमियल एक आणि एक ऑर्डिनल. मल्टीक्लास मध्ये सिंपल मध्ये एकच आहे बायनॉमियल. याच्यामध्ये फर्स्ट वन इज अ मल्टीनॉमियल लॉजिस्टिक रिग्रेशन. मल्टीनॉमियल लॉजिस्टिक रिग्रेशन. मल्टीनॉमियल लॉजिस्टिक रिग्रेशन ही फॉर एक्झाम्पल 3 कॅटेगरिकल आउटपुट आहे. आयरिसचा डेटा घेतला ना आपण, आयरिसेटोसा, वर्सिक्युलर, वर्जिनिका, that type. 3 categorical output, but it is not having order, so it's completely unordered data. हा काय फॉलो करत नाही? ऑर्डर फॉलो करत नाही. अनऑर्डर्ड डेटा. इट्स अ completely unordered data, unordered type data. For example, cat is there, dog is there, sheep is there. Okay. For example, A, B, C, different categories are there. आयरिसेटोसा, वर्सिक्युलर, वर्जिनिका अशी काही त्याच्यामध्ये टिपिकल ऑर्डर नाही काही. ठीक आहे. तर त्या टाईपच्या डेटाला काय म्हणतात तुम्ही? मल्टीनॉमियल लॉजिस्टिक रिग्रेशन. 3 कॅटेगरी असू शकतात, 4 कॅटेगरी असू शकतात, मोर दॅन 2. ओके. सेकंड जो आहे याच्यामध्ये, सेकंड इज ऑर्डिनल लॉजिस्टिक रिग्रेशन. ऑर्डिनल logistic regression. Ordinal logistic regression. So it will follow the order, 3 or more categories. Okay, 3 or more categories. It can be a 3 or more than 3, but it's a ordered data. हा डेटा कसा असणार आहे तुमचा? ऑर्डर्ड डेटा असणार आहे. राईट. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे डेटा असा आहे, लो, मीडियम, हाय. लो, मीडियम, हाय, गुड, बेटर, बेस्ट, म्हणजे ग्रेड्स दिलेले आहेत. गुड नंतरच बेटर येणार आहे, बेटर नंतरच बेस्ट येणार आहे. 0, 1, 2 असं जर कॅटेगराईज केलं त्याला, तर तो एक सिक्वेन्स फॉलो करणार आहे, एक ऑर्डर फॉलो करणार आहे. त्या टाईपच्या डेटाला काय म्हणणार आहे? ऑर्डिनल डेटा म्हणून. येस, समजतंय? इथपर्यंत लक्षात आलंय? इज इट ओके टिल नाउ? ओके. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. राईट. मग आता हे इक्वेशन जे तयार करायचं ना आपल्याला, पुढचा पॉईंट काय? what will be the equation for it? त्याच्यासाठी इक्वेशन काय असणार आहे ते बघायचं आपल्याला. ओके. सो इक्वेशन ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन बघू आपण आता. What is the equation of logistic regression? Equation of logistic regression. ओके. सिंपल आहे इक्वेशन ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन. काय यूज करतो हा? आपण काय म्हटलंय की प्रिडिक्शनचीच कन्सेप्ट यूज करतो. y इज इक्वल टू mx प्लस इज इक्वल टू mx1 किंवा इंटरसेप्टची जी व्हॅल्यू ती आधी लिहितो c प्लस m1x1 प्लस m2x2 प्लस m3x3 up to mnxn. Right? The equation there, right? So in logistic regression, y cannot be in between, or y can be in between 0 to 1. आपल्याला काय पाहिजे? y ची व्हॅल्यू
0 to 1 मध्ये पाहिजे. ओके, y should be in between, y should be in between 0 to 1. y कशामध्ये पाहिजे? 0 to 1 मध्ये पाहिजे, राईट? So therefore divide above equation by 1 by y. Divide above equation by 1 minus y. 1 minus y ने याला डिवाइड केल्यानंतर हा काय होईल? y upon 1 minus y. y upon 1 minus y. ही व्हॅल्यू काय होईल रे? ही व्हॅल्यू काय होईल? It will be a 0 for y is equal to 0, राईट ना? y equal to 0 जर टाकलं तर व्हॅल्यू काय होऊन जाणार? 0 होणार. अँड इट विल बी इन्फिनिटी होईल. कधी? इन्फिनिटी फॉर y इक्वल टू 1 टाकून बघा. 1 upon 1 minus 1 म्हणजे 1 upon 0 झालं तर ती व्हॅल्यू काय होईल? इन्फिनिटी होईल. सो वी नीड अ रेंज फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. ऍक्च्युली आपल्याला रेंज काय पाहिजे? रेंज कशी झाली पाहिजे? मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी झाली पाहिजे. नीड रेंज फ्रॉम minus infinity to plus infinity, minus infinity to plus infinity. So that's why we need to take a log of above equation. हे log घेतल्यानंतर इक्वेशन काय क्रिएट होतं? आफ्टर टेकिंग अ log, what it is from log of इक्वेशन असं तयार होतं. log of 1 minus y is equal to y upon 1 minus y is equal to c plus m1 x1 plus how it will work. हे जे काय तयार होतं ना लॉग ऑफ 1 y upon 1 minus y, याच्यावरती व्हॅल्यू जनरेट होते. But before that we are having one concept that is called as the odds function. इक्वेशन पुढे कंटिन्यू करणार आहे आपण log of y upon 1 minus y. त्याला थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये टाकतो मी. आता ही प्रोबेबिलिटी व्हॅल्यू म्हणू शकतो ना मी. जर समजा y ची व्हॅल्यू 0.4 आली, ऑब्विसली खालची व्हॅल्यू किती येणार? डिनॉमिनेटरची 0.6 येईल, राईट? सो ते जे काय डिस्क्राईब केलं जातं तर ते डिस्क्राईब केलं जातं ऑड्स फंक्शनने. कशाने डिस्क्राईब केलं जातं? ऑड्स फंक्शनने. काय म्हणायचं त्याला? ऑड्स फंक्शन म्हणून एक कन्सेप्ट याच्यामध्ये. कशामध्ये? लॉजिस्टिक इक्वेशन. सो इट्स अ प्रोबेबिलिटी ऑफ, याची जी डेफिनेशन आहे ती काय? इट्स अ प्रोबेबिलिटी ऑफ occurring event to probability of occurring event to probability of non occurring event. Probability of occurring event to probability of non occurring event. Occurring आणि नॉन ऑकरिंग इव्हेंटची काय ती प्रोबेबिलिटी. म्हणजे ऑड्स इज इक्वल टू काय लिहू शकतो तुम्ही? मी असं लिहू शकतो, ऑड्स इज इक्वल टू प्रोबेबिलिटी ऑफ ऑकरिंग पी आली तर प्रोबेबिलिटी ऑफ नॉन ऑकरिंग 1 मायनस पी, राईट ना? मॅक्सिमम प्रोबेबिलिटी किती आहे? 1 आहे. तर मग ऑकरिंगची पी असेल तर ऑब्विसली नॉन ऑकरिंगची किती येईल? पी, 1 मायनस पी. त्यालाच काय म्हणू शकतो आपण? आउटपुट म्हणू शकतो वाय. हे वाय म्हणजे एम एक्स प्लस सी आहे. हेच इक्वेशन काय येईल? पी अपॉन 1 मायनस पी is equal to mx plus c. थोडंसं सिम्प्लिफाय करतोय इक्वेशन. So odds can be only positive numbers. So we need to use or we need to remove the negative numbers. That's why we need to take a log. तर ह्याचे समजा फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे म्हणून याचं काय कन्सिडर केलं जातं? लॉग कन्सिडर केलं जातं. वरच इक्वेशन आलं तुम्ही बघू शकता. लॉग ऑफ y अपॉन 1 मायनस y जे होतं ना ते फक्त काय फॉर्म झालंय? लॉग ऑफ 1 अपॉन और p अपॉन 1 मायनस p इज इक्वल टू काय आलं? हे mx plus c आलं. सो दॅट इज कॉल्ड एज द लॉजिक ट्रान्सफॉर्मेशन और लॉजिक फंक्शन. या टाईपच्या फंक्शनला काय म्हणतात? लॉग ऑफ p अपॉन 1 मायनस p इज इक्वल टू mx प्लस c. यालाच काय म्हणतात? लॉजिक फंक्शन म्हणतात. काय म्हणतात? लॉजिक फंक्शन. If somebody asks you what is mean by logit function, so logit function is nothing but log of probability of occurring event to the probability of non-occurring event is equal to mx plus c. This type of equation we call it as a logit function or logit transformation. And
as we have taken the log of occurring to the non-occurring event, that's why we call it as a logit. Okay, so logit or logit function, logit transformation असे याच्यासाठी काय नाव आहे. ठीक आहे, in order to work with this log, आता हे पुढे कंटिन्यू करतोय मी की ऍक्च्युअल जे आन्सर येणार तुमचं सिग्मॉइड साठी ते कसं होतं. सो एक एक्सपोनेन्शियल बोथ साइड, दोन्ही साइडला जर एक्सपोनेन्शियल घेतलं, लॉग कॅन्सल करायला तुम्हाला एक्सपोनेन्शियलच घ्यावं लागेल ना. टेक एक्सपोनेन्शियल, टेक एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड e into log of 1 minus p is equal to e raised to mx plus c, e raised to mx plus c. असं जर वर्क केलं तर काही लॉग लॉग कॅन्सल होईल, बरोबर ना. काय आला खाली, therefore p upon 1 minus p is equal to e raised to mx plus c, e raised to mx plus c. त्याला फक्त सिम्प्लिफाय करायचंय. फायनल जे आन्सर मला पाहिजे ते कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, पीच्या फॉर्म मध्ये पाहिजे. की पी ची व्हॅल्यू काय, पी मला काय आन्सर देईल, राईट ना. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू काय असणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. याला फक्त मॅथमॅटिकली सिम्प्लिफाईड करायचं मला, म्हणजे रिअरेंज करायचे टर्म. या जर टर्म रिअरेंज केला मी, देअरफॉर पी इज इक्वल टू काय, 1 into e raised to mx plus c, that is e raised to mx plus c minus p into e raised to mx plus c, right. e raised to mx plus c. थोडं सिम्प्लिफाय करू अजून याला. p कॉमन घेतला बोथ साइड, p इज इक्वल टू, इथून p कॉमन घेतला तर काय, e raised to mx plus c न्यूमरेटरला, and at denominator there will be a p minus e raised to mx plus c as it is on the numerator. Okay, p will get cancelled. Therefore 1 is equal to e raised to mx plus c, e raised to mx plus c divided by p minus e raised to mx plus c. Okay, e raised to mx plus c, right. What will be the next, याला सिम्प्लिफाइड करू. हा e raised to mx plus c लेफ्ट साइडला घ्या. Therefore 1 plus e raised to mx plus c is equal to e raised to mx plus c divided by p. Okay, then p ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना मला. p ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर काय येईल, therefore p is equal to e raised to mx plus c, just rearranging the term, divided by हा पूर्ण पार्ट डिनॉमिनेटरला येईल याच्या, 1 plus e raised to mx plus c, right. So divide it by e raised to mx plus c, e raised to mx plus c ने दोन्ही साइड डिवाइड करा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. तर काय येईल, 1 upon e raised to mx plus c, याच्या डिनॉमिनेटरला व्हॅल्यू येईल +1. या टर्मला रिअरेंज केल्यानंतर फायनल आन्सर काय येते, फायनल आन्सर विल बी लाईक दिस. काय, therefore p is equal to न्यूमरेटरला 1 upon 1 plus हा e raised to mx plus c डिनॉमिनेटरला आहे आणि हा मायनस होईल मग न्यूमरेटरला गेल्यानंतर, e raised to mx plus c. तर तुम्ही इथं बघू शकता की e raised to mx plus c ही जी व्हॅल्यू आहे ही कशाने दिली तुम्हाला, y is equal to mx plus c. हे इक्वेशन काय देतं तुम्हाला, कंटिन्युअस व्हॅल्यू देतं, राईट. हे इक्वेशन काय देतं आपल्याला, कंटिन्युअस व्हॅल्यू देतं. म्हणजे कंटिन्युअसचा आन्सर कशामध्ये कन्वर्ट करतो, हा कंटिन्युअस आन्सर काय देतो, कॅटेगरिकल मध्ये कन्वर्ट करून देतो. म्हणजे हा 0 to 1 मध्ये आन्सर देतो. सो दिस अबो इक्वेशन, या इक्वेशनला काय म्हणता तुम्ही, अबो इक्वेशन इज कॉल्ड ॲज सिग्मॉइड फंक्शन. या फंक्शनला काय म्हणतो आपण, सिग्मॉइड म्हणतो. दिस फंक्शन इज कॉल्ड ॲज दी सिग्मॉइड फंक्शन. म्हणजे कंटिन्युअस नेचर आहे तुमचा, जो कंटिन्युअस डेटा आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो रे, कॅटेगरिकल मध्ये कन्वर्ट होतो. ह्या इक्वेशन, या टाइपच्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, सिग्मॉइड फंक्शन म्हणतो. सो सिग्मॉइड फंक्शन इज युजफुल टू मॅप एनी प्रिडिक्टेड व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी इनटू अनदर व्हॅल्यूज ऑफ 0 to 1. म्हणजे जर समजा p इज इक्वल टू 0.4 आलं, राईट, तर मग तो 0 म्हणून कन्सिडर होतो. आणि p समजा ही p ची जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन इक्वल टू 0.5 असेल, 0.5 चा थ्रेशोल्ड आहे, दॅट इज कन्सिडर ॲज 1.
p is less, sorry, p is greater than or equal to, na, it is like this. P is greater than or equal to 0.5, 1, p is less than 0.5, that is considered as a 0. So this is for a binary problem. जर p च्या different व्हॅल्यू 3 क्लासेस आहे, a b c. सो 0.25, समजा b ची व्हॅल्यू आली 0.30, ऑब्वियसली आता किती असणार आहे, 0.45 असणार. आन्सर विल बी सी. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. सो सिग्मॉइड फंक्शन इज युजफुल. याचं जे काही इम्पॉर्टन्स आहे तो काय, sigmoid function is useful to map any value of probability, any value of probability or any values of probabilities into another values of 0 to 1 into another values between 0 to 1. So this is how it will work. Okay, so I hope it's clear. Logit function, sigmoid function दोन्ही क्लिअर झाले. येस, दोन्ही गोष्टी क्लिअर आहे. ठीक आहे ना. आता आपण कुठपर्यंत आलोय की कंटिन्युअस जो डेटा आहे तो कॅटेगरिकल मध्ये कसा कन्वर्ट होतो, राईट. कंटिन्युअस डेटा कॅटेगरिकल मध्ये कसा कन्वर्ट होतो इथपर्यंत आलोय. याचा पुढचा जो पार्ट आहे की लॉग लॉस फंक्शन, की जो आउटपुट येणार आहे त्याचा एरर तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार. लॉग लॉस फंक्शन म्हणजे लॉस फंक्शन म्हणू शकता तुम्ही याला, किंवा कॉस्ट फंक्शन म्हणू शकता. जसे एमएससी होतं रिग्रेशन मध्ये, किंवा मीन ऍब्सोल्यूट एरर होतं, तसं इथं काय लॉग लॉस फंक्शन आहे. सो इट इज यूज टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ मॉडेल. वी कॅल्क्युलेट द लॉस. ठीक आहे, मोस्ट कॉमनली युज्ड लॉस फंक्शन काय, एमएससी तुमचं, राईट. Why we use the loss function? In order to evaluate the performance. But in logistic regression, what is happening? Output is a probability value between 0 to 1. आपण मीन स्क्वेअर एरर बघितलंय रिग्रेशन मध्ये. तिथं नेचर कसं होतं, कंटिन्युअस होतं. बट इथं नेचर काय आउटपुटचं कॅटेगरिकल. सो एमएससी कुड नॉट बी अ राईट चॉईस हियर. सो हियर वी यूज अ क्रॉस एंट्रॉपी लॉस लॉस फंक्शन. काय यूज करतो आपण इथं, हियर वी यूज क्रॉस एंट्रॉपी log loss function, cross entropy log loss function, known as a log loss function, known as a log loss function. Okay, so let's see how it works. So this cross entropy or log loss function is used to measure the performance of a classification model whose output value is probability value. Okay, so which is, we can mention over here, is used to measure performance of classification model. ठीक आहे, हे क्लिअर करून ठेवा. परफॉर्मन्स ऑफ क्लासिफिकेशन काय आणि रिग्रेशन काय. परफॉर्मन्स ऑफ क्लासिफिकेशन मॉडेल, whose output is a probability value. Whose output is a probability value. तर ते इक्वेशन कसं तयार झालं ते सांगतो आधी. लॉग लॉस इज इक्वल टू, इक्वेशन सिंपल, लॉग लॉस इज इक्वल टू, आपण एकूणच यूज करत नाही. डायरेक्टली आपल्याला इक्वेशन राईट करण्याची कुठे गरज पडत नाही, तुम्ही डायरेक्टली कॉलच करताय. ठीक आहे, फक्त ते ऍक्च्युअली वर्क कसं करतं ते समजून घ्यायचं आपलं. लॉग लॉस इज इक्वल टू -1 अपॉन n. n म्हणजे काय असणार आहे, किती डेटा पॉईंट्स आहेत तुमच्याकडे. फॉर एक्झाम्पल 1000 रेकॉर्ड्स आर देअर, 10,000 रेकॉर्ड्स आर देअर. 1 अपॉन n, समेशन ऑफ सगळ्याचे समेशन, i इज इक्वल टू 1 to n. i इज इक्वल टू 1 to n, कॅपिटल n घ्यावं लागेल तुम्हाला. सगळ्याची काय करायची इथं समेशन करायची. i इज इक्वल टू 1 to capital N, 1 to n
yi into log of yi into log of probability of yi plus yi into log of probability of yi प्लस असं करू शकतो. यस, एक सेकंड, सगळ्याचं समेशन आहे ना, सो वी कॅन राईट लाईक दिस लॉग ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ वाय आय प्लस 1 मायनस वाय आय, म्हणजे पहिली व्हॅल्यू जर 0.4 असेल तर ही व्हॅल्यू 0.6 होईल आणि त्याचीच प्रोबॅबिलिटी, त्याचा लॉग परत. ठीक आहे. नेक्स्ट वाय आय 1 मायनस वाय आय लॉग इंटू लॉग ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 1 मायनस वाय आय, तेवढ्याचीच प्रोबॅबिलिटी परत कॅल्क्युलेट करायची आणि हा झाला पूर्ण परत ब्रॅकेट. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. ह्याचं जे काही सगळं समेशन असेल ते कशाने कॅल्क्युलेट केलं, तुम्ही लॉग लॉस म्हणून कॅल्क्युलेट करा. तर वेअर these values are n is nothing but total number of data points, total number of data points, total number of data points. Then this yi is nothing but yi जो म्हटलं तर yi तो काय आहे, yi is nothing but actual value of actual value, जी काही actual value असणार आहे 0 किंवा 1, actual value that is 0 or 1, actual value that is 0 or 1, आणि probability of yi जे तुम्हाला कॅल्क्युलेट करून देणार yi आणि probability of yi जे मॉडेल कॅल्क्युलेट करून देणार आहे, that is a probability of yi, that is a predicted or probability of actual value, probability of actual value. कशी कॅल्क्युलेट होती ती, कॅल्क्युलेट केली आपण आत्ताच, राईट ना. कशी कॅल्क्युलेट केली, इज इक्वल टू 1/1 प्लस e रेस टू मायनस mx प्लस c, हे सिग्मॉइड फंक्शन जी काही व्हॅल्यू दिली दॅट इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ yi. So this is how it will work. Okay, so this is all about your logistic regression introduction part. What we have covered so far, we have seen what is a logistic regression. Logistic regression चं काय घेतलं आपण, मिनिंग घेतलं, राईट. लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणजे काय, राईट. नंतर टाइप्स ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन, then we have covered equation of logistic regression. After that we continue with odds function, which is nothing but probability of occurring to the probability of non occurring. त्याचाच लॉग कन्सिडर केल्यानंतर ते कशात कन्वर्ट होतं, काय सिग्मॉइड फंक्शन, काय सिग्मॉइड फंक्शन y इज इक्वल टू और p इज इक्वल टू 1/1 प्लस e रेस टू मायनस mx प्लस c. आता आपण राईट करताना p म्हणून राईट केलं तर ते p म्हणूनच घ्या, y च्या ऐवजी काय घ्या, इथं p म्हणून घ्या. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. आणि याच्यानंतर जे एक लॉस फंक्शन घेतलं दॅट इज अ log loss function. Okay, so these points we have covered, yet we need to cover the matrix for the evaluation, confusion matrix, then precision, recall, F1 score, false positive rate, false negative rate, true positive rate, true negative rate, accuracy. All these things I have to cover after this, but these are the important topics as far as the logistic regression or classification problem introduction is considered. Okay, so that's all for the today's session. Please revise this part. If you like this video, if you like this session, please do subscribe, like and share it among your community. Okay, thank you very much.